संभाजीनगर में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने राज्य परिवहन निगम के बस ठेकों में बड़े पैमाने पर वित्तीय अनियमितताओं का आरोप लगाया है। उनका कहना है कि विदेशी कंपनियों को प्रति किलोमीटर 15 रुपये अधिक दर पर ठेके दिए गए हैं, जिससे सरकारी खजाने को भारी नुकसान हो रहा है। उन्होंने इस मामले की जांच और सीआईडी हिरासत में पारदर्शिता की मांग की है। राज्य परिवहन महामंडळाने 1310 बसेस देण्याचा जो ठेका परराज्यातील कंपन्यांना देत असताना मागच्या ज्या बसेस चालू आहे त्याच्यापेक्षा जवळपास 15 रुपये जास्त दर पर किलोमीटर आणि 10 वर्ष याचं सगळं गणित मी काल डिटेल मांडलेलं आहे। मुंबईत 280 कोटी रुपये वर्षाला, 10 वर्षाला 2800 कोटी रुपये अशा पद्धतीनं एक अनागोंदी या विभागात झालेली मी नागपूरच्या अधिवेशनात ही सरकारच्या समोर आणली होती आणि मी ऐकलं फक्त की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर त्याचं स्वागत आहे, पण स्थगिती दिल्यानंतर याच्यापेक्षा चढ्या भावाने पुन्हा निविदा काढू नये अशीच त्यांना विनंती आव्हान राहणार आहे। दुसरा मुद्दा, सीआयडीच्या कस्टडीत असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना सर्रास लोक भेटतायत। कोणतंही बंधन नाही, कोणतंही नियंत्रण नाही। साध्या पोलीस कोठडीत पोलीस स्टेशनच्या असलं तर मला असं वाटतं त्याला कडक निर्बंध असतात, परंतु सीआयडीची कोठडी असताना जर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मृत सरपंच संतोष अण्णा त्यांच्या भावाने व्यक्त केलेली आहे।